नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मनस्वी स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजचं आपलं लेक्चर आहे फायनान्शियल अकाउंटिंग BCom 6th सेमिस्टर ए सेक्शनसाठी. तर आपण युनिट नंबर 4 बघत होतो. प्रॉफिट प्रियर टू इन्कॉर्पोरेशनचे 4 प्रॉब्लेम आपले झालेले होते. आज आपण या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 5 बघणार आहोत. प्रॉब्लेमची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल. डिस्क्रिप्शन बॉक्समधनं लिंक ओपन करून तुम्हाला प्रॉब्लेम कॉपीमध्ये नोट डाऊन करायचा आहे आणि सोल्युशनसाठी समोर कंटिन्यू व्हिडिओ बघायचा आहे. जे 4 प्रॉब्लेम आपले झालेले आहेत त्यापेक्षा हा प्रॉब्लेम थोडा डिफरंट असणार आहे, कारण आपल्याला ऍक्च्युली ते करायचं काय आहे, टाइम रेशो आणि सेल्स रेशो आपला मेन आहे. कारण टाइम रेशो काढताना आणि सेल्स रेशो काढताना जर आपण चुकलो तर पूर्ण प्रॉब्लेम आपला चुकत जाईल. त्यामुळे टाइम रेशो आणि सेल्स रेशो हे काढणं अतिशय महत्वाचं आहे आणि समजून घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून 4 लेक्चरमध्ये किंवा 4 प्रॉब्लेममध्ये जे प्रॉब्लेम झाले त्यापेक्षा हा वेगळा आणि डिफरंट प्रॉब्लेम, ज्यामध्ये आपल्याला सेल्स रेशोसाठी दिलेली इन्फॉर्मेशन ही थोडी वेगळ्या टाईपमध्ये दिलेली राहील. अशा टाईपमध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून आपण सेल्स रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघणार आहोत. चला तर क्वेश्चन आधी समजून घेऊया. दी साईदीप लिमिटेड वॉज इन्कॉर्पोरेटेड ऑन 1 ऑगस्ट 2004 टू टेक ओव्हर दी रनिंग बिझनेस ऑफ कृष्णा ब्रदर्स विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2004. ओके, साईदीप कंपनी लिमिटेड जी आहे ती 1 एप्रिल 2004 च्या इफेक्टसाठी त्यांनी ही कंपनी परचेस केलेली आहे. इथे आपण टाइम रेशोचं कॅल्क्युलेशन करू शकतो. ओके, केव्हापासून आहे 1 एप्रिल. आर्थिक वर्ष केव्हा संपेल यांचं 31 मार्च. ओके, 1 एप्रिल टू 31 मार्च. ही कंपनी इन्कॉर्पोरेटेड कधी झालेली आहे, सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन यांना कधी मिळालेलं आहे तर 1 ऑगस्ट 2004 ला. 1 ऑगस्ट 2004. ओके, तर यावरून आपण टाइम रेशो इझिली काढू शकतो की बघा, इन्कॉर्पोरेशनच्या आधीचा जो पिरियड आहे त्याला आपण काय म्हणत असतो, प्री इन्कॉर्पोरेशन पिरियड, बरोबर आहे. आणि इन्कॉर्पोरेशनचा म्हणजे सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतरचा जो पिरियड आहे याला आपण काय म्हणत असतो, पोस्ट इन्कॉर्पोरेशन पिरियड. ओके, तर आता प्री इन्कॉर्पोरेशन पिरियड किती आहे आणि पोस्ट इन्कॉर्पोरेशन पिरियड किती आहे हे कसं बघायचं, तर सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षापासून ओके तर सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशनच्या डेट पर्यंतचा जो पिरियड आहे तो प्री इन्कॉर्पोरेशन. तर बघा, एप्रिल, मई, जून आणि जुलै किती मंथ झाले, 4 मंथ. ऑगस्ट येणार नाही या ठिकाणी 4 आणि उरले किती 8. ओके, तर 4:8. इट मीन्स 1:2. इथे टाइम रेशो किती झाला 1:2. जवळपास सर्वच एक्झाम्पल मध्ये 1:2 हा टाइम रेशो आपला आलेला आहे. तर या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा आपण टाइम रेशो कॅल्क्युलेट केलेला आहे 1:2. ओके, झालं आपलं पहिलं कॅल्क्युलेशन रफ. क्लिअर. त्यानंतर बघा, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्हाला दिलेलं आहे. त्यामध्ये सर्व माहिती सेल्स पासून तर परचेस, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला आवश्यक असते, कारण आपण जे या ठिकाणी एक्सपेन्सेस घेत असतो, स्टँडिंग एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस आणि अनकॉमन एक्सपेन्सेस, ते या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरून घेत असतो. ओके, देन खाली इन्फॉर्मेशन मध्ये बघा काय दिलेलं आहे. इट इज असर्टेन दॅट सेल्स फॉर फेब्रुवारी 2005 and March 2005 are 1.5 times the average for the year. ओके, जो पूर्ण इयरचा जो ऍव्हरेज राहील त्या ऍव्हरेजच्या हाफ कोणता सेल्स राहील, फेब्रुवारीचा आणि मार्चचा. ओके, जेवढं 1.5. ओके, 1.5 म्हणजे दीड. तर या ठिकाणी बघा, सर्वात आधी तर आपल्याला ऍव्हरेज काढावं लागेल. ओके, इथं करंट इयरचं सेल्स दिलेलं आहे का, तर प्रॉफिट अँड लॉस, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंटमध्ये सेल्स दिसेल 1,20,000. ओके, तर सर्वात आधी आपल्याला ऍव्हरेज सेल्स काढावं लागेल. ओके, आणि ऍव्हरेज सेल्स वरून फेब्रुवारी आणि मार्चचा जो 1.5% त्यांना द्यायचा आहे तो वेगळा करून उर्वरित जो पार्ट आहे त्यावरून आपल्याला रेशो काढावं लागेल. तर आता बघा कसं काढायचं. या ठिकाणी आपण सेल्स रेशो काढतो आहे. सेल्स रेशो. ओके, तर सेल्स रेशो साठी आपल्याला काय करायचं आहे, आधी ऍव्हरेज सेल्स. आता ऍव्हरेज सेल्स कसं निघेल,
टोटल सेल्स डिवायडेड बाय नंबर ऑफ मंथ्स. ओके, टोटल सेल्स किती आहे आपलं 1,20,000. कुठून आणलेलं आहे हे ट्रेडिंग अकाउंट मध्ये दिलेलं आहे. ओके, 1,20,000 डिवायडेड बाय नंबर ऑफ मंथ्स किती आहे 12. पूर्ण 12 महिन्याचं आपल्याला करावं लागेल, बरोबर आहे. तर या ठिकाणी ऍव्हरेज सेल्स आपला येईल आहे 10,000. ओके, ऍव्हरेज सेल्स किती येतो 10,000. क्लिअर. मग आता आपल्याला फेब्रुवारी आणि मार्चचं जे सेल्स आहे ते वेगळं काढायचं आहे. आता बघा, सेल्स फॉर दी मंथ, सेल्स फॉर दी मंथ फेब्रुवारी 2005. ओके, फेब्रुवारी 2005 कसं घ्यायचं आहे हे 1.5 मीन्स 1.5 असं घ्यायचं आहे. ओके, 1.5 ऑफ दी ऍव्हरेज सेल, 1.5 ऑफ दी ऍव्हरेज सेल्स. ओके, आता ऍव्हरेज सेल्स किती आहे 10,000. ओके, आता 10,000 चे जर 1.5 करायचं झालं तर 1.5 एक 10,000 चे 1.5%. ओके, तर याचं सॉरी 1.5 टाइम्स. क्लिअर. या ठिकाणी दिलेलं आहे 1.5 टाइम्स. ओके, पर्सेंट असलं तर आपण पर्सेंटेज काढलं असतं, पण इथे काय म्हटलं आहे 1.5 टाइम्स म्हणजे 1.5 पट जास्त. ओके, तर याची जी 1 पट आपण जसच्या तसं 1 पट जर घेतो म्हटलं तर किती येईल 10,000. ओके, याचं जर अर्धा पट आपण काढतो म्हटलं तर किती होईल 5,000. मग 1.5 पट काढायचं झालं तर 10,000 मध्ये अर्धा पट प्लस करा, किती झाले 15,000. तर या ठिकाणी 1.5 पट 1.5 टाइम्स किती येईल सेल्स 15,000. ओके, त्याच पद्धतीने मार्चचं घ्यायचं आहे. मार्च 2005 याचं सुद्धा 1.5 ऑफ दी ऍव्हरेज सेल्स. ओके, इथे सुद्धा किती 10,000 चे 1.5, 10,000 चे 1.5 किती 15,000. ओके, आता बघा टोटल जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये सेल्स किती झालेला आहे ₹30,000. ओके, टोटल सेल्स फॉर 2 मंथ, टोटल सेल्स फॉर 2 मंथ्स या फक्त 2 महिन्याचं सेल्स किती झालेला आहे 30,000. क्लिअर. आता हे जे 30,000 आहे कुठे येत आहे फेब्रुवारी आणि मार्च मंथ कधी येणार आहे फेब्रुवारी मार्च 2005. ओके, हे केव्हा येणार आहे पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये, कारण ऑगस्ट मध्ये इनकॉर्पोरेशन झालेलं आहे. त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. ओके, हा मार्च आणि या आधीचा फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये सेल्स किती झालेला आहे टोटल 30,000. ओके, बट हे 30,000 जे आहे ते कोणत्या पिरियड मध्ये जाईल पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये. आता आपल्याला जे रिमेनिंग सेल्स आहे त्या रिमेनिंग सेल्सचा परत आता आपल्याला काय पाहिजे प्री इनकॉर्पोरेशनचं सेल्स पाहिजे. ओके, तर आता यामधलं रिमेनिंग सेल्स किती राहील 1,20,000 टोटल सेल्स आहे. टोटल सेल्स मधनं जर या 2 मंथचं सेल्स आपण लेस केलं आणि उर्वरित जे सेल्स आहे त्याचं ऍव्हरेज काढायचं आहे. ओके, तर आता बघा आपण काय करू इथे की सेल्स फॉर द रिमेनिंग पिरियड, सेल्स फॉर दी रिमेनिंग पिरियड. रिमेनिंग पिरियड किती राहील आता 10 मंथ, कारण 12 मंथ पैकी 2 मंथचं सेल्स 30,000 झालं. तर आता 10 मंथ साठी किती रिमेनिंग 10 मंथ. ओके, तर किती राहील 1,20,000 मायनस 30,000. ओके, किती राहिले हे 90,000. ओके, 90,000. आता 10 मंथ मध्ये आपल्याला हे 90,000 वाटप करायचं आहे. ओके, उर्वरित जे 10 महिने आहे एप्रिल पासून तर जानेवारी पर्यंत या 10 महिन्यामध्ये आपल्याला हे 90% वाटून द्यायचे आहे. मग ते कसे वाटायचे इथे काही बेस दिलेला नाहीये, तर आपण काय करू या ठिकाणी ऍव्हरेज काढूया. ओके, तर या ठिकाणी ऍव्हरेज सेल्स, ऍव्हरेज सेल्स पर मंथ फॉर रिमेनिंग 10 मंथ. रिमेनिंग 10 मंथ साठी आपण काय करत आहोत ऍव्हरेज काढत आहोत. ओके, आता ऍव्हरेज कसा निघेल 90,000 डिवायडेड बाय किती होईल 10, कारण आपण
ऍव्हरेज कशासाठी काढत आहोत, 10 मंथसाठी. इथे कशासाठी काढला होता आपण, 12 मंथचा ऍव्हरेज. ओके, कारण आपल्याला या 2 महिन्याचं सेल्स वेगळं करायचं होतं. हे सेल्स यामधनं लेस केल्यानंतर उर्वरित जे 10 महिने आहे त्या 10 महिन्यासाठी आपण ऍव्हरेज काढतो आहे. तर 10 महिन्याचा ऍव्हरेज होतो ₹9,000. ओके, म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये सेल्स किती झालेले असेल, 9,000. ओके, मग आता प्री इनकॉर्पोरेशन मध्ये किती झालेलं आहे हे आपल्याला इझिली मिळेल, कारण प्री इनकॉर्पोरेशन मध्ये किती महिने आहे, 4 महिने. प्रत्येक महिन्याचं सेल्स आपण ऍव्हरेज किती पकडत आहे, 9,000. ओके, 9,000. तर 4 महिन्याचं सेल्स किती होईल, 36,000. ओके, चला तर मग आता आपण सेल्स फॉर प्री इनकॉर्पोरेशन काढूया. सेल्स फॉर प्री इनकॉर्पोरेशन. आता प्री इनकॉर्पोरेशन मध्ये कोणकोणते मंथ आहे, एप्रिल आहे, त्यानंतर मई, जून आणि जुलै. ऑगस्ट येणार नाही. मग इथे पर मंथ किती आलेला आहे ऍव्हरेजनी, 9,000. तर एप्रिल मध्ये किती सेल्स असेल, 9,000. मे मध्ये 9,000, जून मध्ये 9,000 आणि जुलै मध्ये सुद्धा 9,000. प्री इनकॉर्पोरेशनचा टोटल सेल्स किती झालेला आहे, 36,000. ओके, कळलं प्री इनकॉर्पोरेशनचं सेल्स. आता प्री इनकॉर्पोरेशन नंतर आता पोस्ट इनकॉर्पोरेशन. तर पोस्ट इनकॉर्पोरेशनचं सेल्स आपल्याला कसं मिळेल, पोस्ट इनकॉर्पोरेशन. तर या ठिकाणी बघा, पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये राहिले मंथ किती राहिलेले आहे, 4 मंथ इथे गेले, 6 मंथ राहिले. 6 मंथ मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय 9,000 पण आपण करू शकतो आणि हे 30,000 त्यामध्ये ऍड. किंवा दुसरं एक शॉर्टकट आहे याच्यासाठी, पोस्ट इनकॉर्पोरेशन जर पिरियडसाठी सेल्स घ्यायचं राहिलं तर टोटल सेल्स किती आहे आपला, 1,20,000. ओके, प्री इनकॉर्पोरेशनचा सेल्स किती आलेला आहे आपल्याला, 36,000. तर प्री इनकॉर्पोरेशनचे 36 लेस करून टाका, आपल्याला पोस्ट इनकॉर्पोरेशनचं सेल्स मिळेल 84,000. ओके, म्हणजे प्री इनकॉर्पोरेशनचं किती झालं, 36 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनचं किती आहे, 84. तर आता याचा रेशो आपण काढू, 36,000 to 84,000. ओके, या ठिकाणी 36 to 84. तर या ठिकाणी 9th ने आपण याला भाग देऊ शकतो, 9 त्रिक 36 आणि 9 7 84. ओके, या ठिकाणी आपला सेल्स रेशो आहे 3:7. ओके, सेल्स रेशो 3:7. तर या 3:7 या रेशोनुसार आपल्याला सेलिंग एक्सपेन्सेस वाटून द्यायचे. कळलं काय केलं आपण, या ठिकाणी आपल्याला टोटल सेल्स गिवन होता आणि 2 महिन्याचा आपल्याला ऍव्हरेज 2 महिन्याचा सेल्स सांगितलेला आहे की ऍव्हरेज सेल्सच्या 1.5 पट राहणार आहे. तर आधी आपण ऍव्हरेज काढला, 12 मंथने डिवाइड करून ऍव्हरेज आला 10,000. ऍव्हरेज नंतर जो ऍव्हरेज आलेला आहे त्याचा फेब्रुवारी आणि मार्चचा दोन्हीचा सेल्स आपण 1.5 पट घेऊन घेतलेला आहे, टोटल झालेला आहे. मग उर्वरित जे 10 महिने राहिले आहे त्या 10 महिन्यासाठी ऍव्हरेज सेल्स किती आहे ते कॅल्क्युलेट केलं. 10 महिन्यासाठी 1,20,000 मधनं 30,000 गेले, 90,000 10 महिन्यासाठी सेल्स राहिलेला आहे. त्याचं ऍव्हरेज केलं तर आपल्याला मिळालेलं आहे 9,000. मग 9,000 मल्टिप्लाय बाय 4 करून आपण प्री इनकॉर्पोरेशनचं सेल्स काढलं 36,000. मग टोटल सेल्स मधून प्री इनकॉर्पोरेशनचे 36,000 लेस केले, पोस्ट इनकॉर्पोरेशनचं सेल्स मिळाला आपल्याला 84,000. ओके, आणि मग या ठिकाणी रेशो आला आपला 36 to 84. इट मीन्स 3:7. ओके, तर या टाइम रेशो सेल्स रेशोनुसार आपल्याला सेलिंग एक्सपेन्सेस वाटप करायचे आहे. तर आय होप ते कळलेलं असेल तुम्हाला. आता आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना सर्वात आधी आपण घेत असतो स्टँडिंग एक्सपेन्सेस. ओके, चला तर आता आपण या ठिकाणी डेबिट साइडला स्टँडिंग एक्सपेन्सेस, स्टँडिंग एक्सपेन्सेस आपण टाइम रेशोनुसार डिव्हिजिबल करत असतो. टाइम रेशो, आपला टाइम रेशो किती आहे इथे आपण कॅल्क्युलेट केलेला आहे फर्स्ट नंबरवर 1:2. ओके, आता स्टँडिंग एक्सपेन्सेस बघा कोणकोणते आहे. क्वेश्चन मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पासून आपण सुरुवात करूया, कारण ट्रेडिंग अकाउंटचे कोणतेही एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये येणार नाही. ओके, फक्त ग्रॉस प्रॉफिट मात्र या ठिकाणी येईल. तर ग्रॉस प्रॉफिट बघा किती आहे 30,000. तर ग्रॉस प्रॉफिट जे आहे हे आपल्याला कसं वाटून द्यायचं असते,
सेल्स रेशोनुसार, सेल्स रेशो किती आहे 3:1, तर याला सेल्स रेशोनुसार वाटून द्या. सेल्स रेशो 3:1. 30,000 चे 10 भाग करा, एक भाग मिळेल आपल्याला 3,000. ओके, 3,000, 3 3 9,000. तर प्री इनकॉर्पोरेशनचं मिळेल 9,000 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन मिळेल 21,000. ओके, असं टोटल प्रॉफिट आहे 30,000. क्लिअर. त्यानंतर स्टँडिंग एक्सपेन्सेस कडे आपण येतो आहे. स्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये फर्स्ट रेंट, रेट्स अँड रेंट, टॅक्स अँड इन्शुरन्स स्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये जाईल. रेंट, टॅक्स अँड इन्शुरन्स. इनर कॉलम मध्ये आपल्याला अमाऊंट लिहायची आहे 1,200. ओके, त्यानंतर आहे इलेक्ट्रिक चार्जेस, ही सुद्धा स्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. तर या ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जेस, इलेक्ट्रिक चार्जेसचे अमाऊंट आहे ₹900. ओके, देन डायरेक्टर्स फीज, डायरेक्टर्स फीज स्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये येणार नाही ना सेलिंग एक्सपेन्सेस मध्ये येणार, ते काय आहे अनकॉमन एक्सपेन्सेस आहे. त्यानंतर आहे सॅलरीज 4,200, सॅलरी येईल स्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये. सॅलरीज 1,200, सॉरी 4,200. ओके, त्यानंतरचा एक्सपेन्सेस दिलेला आहे आपल्याला ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सेस सुद्धा स्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. ऑफिस एक्सपेन्सेस ओके किती आहे 4,800. त्यानंतर आहे ट्रॅव्हलर्स कमिशन. ट्रॅव्हलर्स कमिशन सेलिंग एक्सपेन्सेस आहे, तो सेलिंग मध्ये जाईल. डिस्काउंट सुद्धा सेलिंग एक्सपेन्सेस आहे. बॅड डेट सुद्धा सेलिंग एक्सपेन्सेस आहे. त्यानंतर डेप्रिसिएशन इथे येईल 600. डेप्रिसिएशन स्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. डेप्रिसिएशन 600. ओके, त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन लोन, हा सुद्धा स्टँडिंगचा एक्सपेन्सेस आहे. इंटरेस्ट ऑन लोन. इंटरेस्ट ऑन डिबेंचर असतं तर तो अनकॉमन एक्सपेन्सेस झाला असता. हा इंटरेस्ट ऑन लोन आहे 750. ओके, त्यानंतर आहे डिबेंचर इंटरेस्ट. तर डिबेंचर इंटरेस्ट कुठे जाईल अनकॉमन एक्सपेन्सेस मध्ये. ऍडव्हर्टाइजमेंट सेलिंग एक्सपेन्सेस आहे. त्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हा अनकॉमन एक्सपेन्सेस आहे. ओके, सर्व एक्सपेन्सेस आता मी तुम्हाला बायफर्केट करून सांगितलेले आहे. स्टँडिंग एक्सपेन्सेस जेवढे होते तेवढे आपण स्टँडिंग एक्सपेन्सेस घेतले. आता टोटल करूया स्टँडिंग एक्सपेन्सेसची आणि टाइम रेशोनुसार वाटून घेऊया. ओके, टोटल होत आहे 12,450. 12,450. या 12,450 ला प्री इनकॉर्पोरेशनचा आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनचा पर्टिक्युलर एक्सपेन्सेस किती आहे हे आपल्याला वाटप करायचं आहे. 1:2 म्हणजे 3 भाग करायचे आहे. एक भाग 4,150 प्री इनकॉर्पोरेशन पिरियडचा एक्सपेन्सेस आहे आणि 8,300 पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडचा एक्सपेन्सेस आहे. ओके, त्यानंतर आपण येतो आहे स्टँडिंग एक्सपेन्सेस झालं फर्स्ट ए. त्यानंतर बी सेलिंग एक्सपेन्सेस. सेलिंग एक्सपेन्सेस कसं वाटप करायचं आहे आपल्याला सेल्स रेशोनुसार. सेल्स रेशो किती आहे 3:7. ओके, 3:7. आता बघा सेलिंग एक्सपेन्सेस कोणकोणते आहे ते आपण घेऊया. फर्स्ट मध्ये रेंट झालं, इलेक्ट्रिक चार्जेस, डायरेक्टर्स फीज इथे येत नाही. ऑफिस ट्रॅव्हलर्स कमिशन आहे फर्स्ट 1,200. तर या ठिकाणी ट्रॅव्हलर्स कमिशन 1,200. ओके, त्यानंतर डिस्काउंट 1,500. डिस्काउंट 1,500. ओके, बॅड डेट सुद्धा इथे येईल. बॅड डेट्स 300. ओके, डेप्रिसिएशन येणार नाही, डिबेंचर इंटरेस्ट नाही, इंटरेस्ट ऑन लोन नाही. त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट. ओके, ऍडव्हर्टाइजमेंट 800. ओके, टोटल सेलिंग एक्सपेन्सेस करूया आणि 3:7 या सेलिंग रेशोनुसार आपल्याला वाटून द्यायचं आहे. तर टोटल एक्सपेन्सेस येतो इथं 3,800. 3,800 चे 3 भाग आपल्याला करायचे आहे. 1,140 आणि 2,660 7 भाग. ओके, तर 3:7 नुसार जर वाटप करून दिलं तर 1,140 आणि 2,660. ओके, आता त्यानंतर बघूया आपण
अनकॉमन एक्सपेन्सेस. ओके, थर्ड काय आहे आपलं अनकॉमन एक्सपेन्सेस. अनकॉमन एक्सपेन्सेस सी सेक्शन मध्ये, सी पार्ट मध्ये येईल. ओके, अनकॉमन एक्सपेन्सेस मध्ये बघा काय काय एक्सपेन्सेस दिलेले आहे. सर्वात आधी आहे डायरेक्टर्स फीज. तर या ठिकाणी सर्वात आधी आपण घेऊया अनकॉमन एक्सपेन्सेस मध्ये डायरेक्टर्स फीज. ओके, किती आहे डायरेक्टर्स फीज किती आहे 3100. ओके, त्यानंतर बघा काय दिलेलं आहे ऑफिस ट्रॅव्हलर्स डेप्रिसिएशन. डिबेंचर इंटरेस्ट. डिबेंचर इंटरेस्ट किती येईल. डिबेंचर इंटरेस्ट किती आहे. डिबेंचर इंटरेस्ट 450. ओके, आणि त्यानंतर येते प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किती आहे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 200. ओके, या पद्धतीने आपल्या टोटल अनकॉमन हे जे अनकॉमन एक्सपेन्सेस आहे हे पोस्टचे एक्सपेन्सेस आहेत. मग त्यामुळे आपल्याला इनर कॉलम मध्ये लिहून याचं बायफर्केशन न करता डायरेक्टली आपल्याला कुठे घ्यायचं आहे ते पोस्ट इनकॉर्पोरेशनच्या कॉलम मध्ये. ओके, कारण हे आफ्टर इनकॉर्पोरेशनचे एक्सपेन्सेस आहे. डायरेक्टर्स फीज 3100, इंटरेस्ट ऑन डिबेंचर 450 आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहे 200. ओके, हे प्री कॉलम मध्ये येणार नाही कारण इनकॉर्पोरेशन झाल्याच्या नंतर कंपनी जेव्हा खऱ्या अर्थाने अस्तित्वात येते तेव्हाच डायरेक्टर्स फीज, डिबेंचरवरचं इंटरेस्ट, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे खर्च उद्भवत असतात. ओके, तर आता तिन्ही एक्सपेन्सेस आपले लिहून झालेले आहे. स्टँडिंग एक्सपेन्सेस आपण 1:2 नुसार डिवाइड केलं. सेलिंग एक्सपेन्सेस 3:7 नुसार घेतलेला आहे आणि अनकॉमन एक्सपेन्सेस रेटेड घेतलेले आहे. यामध्ये एक पॉइंट इंटरेस्ट टू वेंडर्स येत होता. हा या ठिकाणी या प्रॉब्लेम मध्ये आलेला नाहीये. तर मला असं वाटतं की आता जवळपास आपला हा प्रॉब्लेम झालेला आहे. आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्सिंग करायचं आहे आणि बॅलन्सिंग करून प्रॉफिट आहे की लॉस आहे ते शोधून काढायचं आहे. ओके, बॅलन्सिंग करत असताना तुम्ही आधी ते रफ मध्ये करा कारण लॉस होण्याचे चान्सेस सुद्धा या ठिकाणी असतात. त्यामुळे रफ मध्ये करून आपण ते करू शकतो. तर आता बॅलन्सिंग करण्यासाठी आपण काय करत असतो की दोन्ही बाजूच्या पहिले क्रेडिटची बेरीज करत असतो. क्रेडिटच्या टोटल मधून डेबिटची टोटल लेस होते आणि त्यानंतर आपण प्रॉफिट आहे की लॉस आहे हे सांगू शकतो. ओके, आता क्रेडिटची जर टोटल करायची झाली तर प्री इनकॉर्पोरेशनची टोटल होत आहे ₹9,000. ओके, आणि एक्सपेन्सेस आहे प्री इनकॉर्पोरेशनचे 5,290. म्हणजे या ठिकाणी डेफिनेटली प्रॉफिट राहील. तर 9,000 मधनं 5,290 लेस केलं तर आपल्याला या ठिकाणी 3,710 नेट प्रॉफिट मिळेल. ओके, काय मिळेल नेट प्रॉफिट 3,710 आणि टोटल होऊन जाईल 9,000. क्लिअर. पोस्ट इनकॉर्पोरेशन मध्ये बघा किती आहे टोटल 21,000. क्रेडिटची आहे 21,000. डेबिट जर केलं तर डेफिनेटली 8-10 कमीच येणार. ओके, तर मग या ठिकाणी डेबिटची जर लेस केलं तर आपल्याला या ठिकाणी पोस्ट इनकॉर्पोरेशनचं प्रॉफिट मिळते 6,290. 6,290 टोटल करून तुम्ही बघू शकता आणि याची टोटल होऊन जाईल 21,000. क्लिअर. आणि अशा पद्धतीने आजचा हा जो प्रॉब्लेम नंबर 5 होता टॅली झालेला आहे. प्री इनकॉर्पोरेशन पिरियडचं प्रॉफिट आलेलं आहे इथे 3,710 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनचं प्रॉफिट आलेलं आहे 6,290. तर या प्रॉब्लेम मध्ये नवीन काय होतं तिथे सेल्स रेशो काढण्याकरिता दिलेली माहिती ही थोडी डिफरंट होती. त्यावरून सेल्स रेशो काढणं हे आपल्याला थोडं डिफरंट गेलं. या पद्धतीचा एमसीक्यू सुद्धा तुम्हाला येऊ शकतो की या पद्धतीने इन्फॉर्मेशन दिलेली असेल सेल्स हा एवढ्या महिन्याचा एवढा आहे, टोटल सेल्स एवढा आहे, तर सेल्स रेशो किती असेल. ओके, आणि त्या बेसवरून तुम्हाला सेल्स रेशो काढता यायला पाहिजे. हा प्रॉब्लेम या ठिकाणी घेण्यामागचा उद्देश आहे. त्या ठिकाणी आपण इथेच थांबतो आहे. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. अजून एक आणखी प्रॉब्लेम आपण याचा घेऊ आणि त्यानंतर इन्व्हेस्टमेंट अकाउंटला सुरुवात करू. पेपरसाठी खूप कमी दिवस राहिलेले आहे. तुम्हाला याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून पेपरची तयारी करायची आहे, अभ्यास करायचा आहे. ओके, घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.